फेरफटका करायला हा लॉर्ड वेलेस्ली निघाल्यानंतर त्याला तिथे या ठिकाणी लक्षात असं आलं की बंगालच्या या खाडीच्या समुद्र किनाऱ्यावर अशी लहान बालकं जी आहेत ती या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये पडलेली आहे, हे त्याच्या निदर्शनामध्ये आलं. फेरफटका मारत असताना तो त्या बालकांच्या जवळ या ठिकाणी गेला आणि त्याच्यासोबत जे काही इंग्रज अधिकारी होते त्या लोकांना त्यांनी विचारलं की हे कोण आहेत, ही लहान मुलं कोण आहेत, ते तुम्ही या ठिकाणी चेक करा. तेव्हा लक्षात असं आलं तिथे या ठिकाणी लहान बालकांचा खच पडलेला होता. म्हणजे हजारो बालकं त्या बंगालच्या खाडीमध्ये या ठिकाणी त्या समुद्र किनाऱ्याच्या बंगालच्या खाडीमध्ये इथे या ठिकाणी किनाऱ्यावर हे या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये पडलेले होते. मग त्या सगळ्या गोष्टींचा इथे या ठिकाणी शोध घेतल्यानंतर लक्षात असं आलं की या ज्या काही मृत पावलेले जे काही लहान बालकं आहेत, म्हणजे लहान बालकं किती दिवसाचे असतील, तर हे लक्षात घ्या 2 दिवसांचे, 4 दिवसांचे, 5 दिवसांचे, म्हणजे नुकतंच जन्माला आलेल्या 2, 5, 7 दिवसांच्या लहान बालकांना त्या बंगालच्या खाडीमध्ये फेकून दिलं जायचं आणि ते मृत झालेले बालक जे आहे हे बंगालच्या खाडीच्या किनाऱ्यावर या ठिकाणी येत असं. अशा प्रकारची ती व्यवस्था आहे. आता पाहायला भेटतं शोध घेतल्यानंतर लक्षात असं आलं की या सगळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी कन्या आहेत. त्या सगळ्या ज्या आहेत फिमेल आहेत. आणि मग वेलेस्लीनं शोध घेतल्यानंतर लक्षात असं आलं त्या ठिकाणी बंगालमध्ये अशी एक प्रथा होती ती म्हणजे लहान मूल जन्माला आलं की त्याचं लिंग या ठिकाणी चेक करायचं. तो जर पुरुष असेल, तो जर मेल असेल तर त्याचा सांभाळ आहे. मात्र जर का ते या ठिकाणी फिमेल असेल तर त्या लहान बालकाला, त्या लहान कन्येला किती दिवसांची, 2 दिवसांच्या, 4 दिवसांच्या, 7 दिवसांच्या लहान बालकाला ते या ठिकाणी समुद्रामध्ये तिथले लोक या ठिकाणी फेकून देत होते. कारण अशी प्रथा होती भारतामध्ये त्या ठिकाणी ही जी कन्या आहे ही कन्या म्हणजे मुलीचा जन्म म्हणजे काय, तर बापाच्या डोक्यावर एक ओझं मांडलं जायचं त्या काळामध्ये. आणि त्यामुळे ही जी ज्या लोकांना मुली नको आहेत ते लोक काय करायचे की ते त्या समुद्राला ईश्वर या ठिकाणी मानायचे आणि सांगितलं की ज्या ईश्वरानं ही या ठिकाणी कन्या आम्हाला दिलेली आहे ती आम्हाला नकोय, तर ते परत त्या ईश्वराला देऊन टाका, म्हणजे त्या समुद्राला देऊन टाका, जेणेकरून ते समुद्र तिथे या ठिकाणी ईश्वर परत त्या पोरीला आपल्या घरी घेऊन जाईल, अशी ती प्रथा या ठिकाणी होती. आणि म्हणून मग लोक या ठिकाणी लहान मुलगी जी जन्माला आलेली आहे ते जर त्यांना मूल नको असेल तर त्या अरबी समुद्रामध्ये बंगालच्या खाडीमध्ये फेकून द्यायचे आणि मग ते प्रेत जे आहे ते तिथं लहान बालक मृत व्हायचं आणि ते समुद्र किनाऱ्यावर यायचं आणि अशा प्रकारचा खच तिथे या ठिकाणी पडला होता. हे लॉर्ड वेलेस्लीच्या निदर्शनास आलं आणि तेव्हा मग या लॉर्ड वेलेस्लीनं 1798च्या दरम्यान 1798च्या दरम्यान त्यानं या ठिकाणी या भ्रूण हत्येच्या संदर्भातील एक कायदा निर्माण